नमस्कार मंडळी, मी किशोरी. आज आपण बघणार आहोत स्वीटकॉर्नचे थालीपीठ. तर त्यासाठी इथे मी एका स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेतलेले आहेत. 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, चाळणीमध्ये काढून घेतले आणि आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून अगदी बारीक ह्याची पेस्ट तयार करून घेत आहे. तर एकदम बारीक अशी मी पेस्ट तयार करून घेतली. आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. त्यानंतर आता त्यामध्ये 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 3 टेबलस्पून बेसन, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट, चवीनुसार मीठ आणि पाव चम्मच ओवा घातलेला आहे. त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर मी अगदी बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची, कांदा, किसून घेतलेला गाजर, 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घातलेली आहे. सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर असे हे स्वीटकॉर्नचे थालीपीठ तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा करून देऊ शकता. मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि थिक असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता पॅनला तेल किंवा तूप किंवा बटरसुद्धा लावून घेऊ शकता. तर मी बटर लावलेलं आहे आणि त्यावर मग हे मिश्रण घालून त्याचे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत. असे छान पातळसर पसरवून घ्यायचे आहेत आणि हे थालीपीठ नुसते खाल्ले तरीही चालतात किंवा मग कुठल्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता, नाही तर मग टोमॅटो सॉससुद्धा चालेल. तर खूप चविष्ट असे हे थालीपीठ तयार होतात. त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं अगदी मंद आचेवर एका बाजूने शेकून घ्यायचं आहे. मग पुन्हा वरच्या बाजूने बटर लावून घेतलेलं आहे आणि पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं छान असं शेकून घ्यायचं आहे. तर खूप छान असे हे स्वीटकॉर्नचे थालीपीठ तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा. तर आजचे हे तुम्हाला स्वीटकॉर्नचे थालीपीठ कसे वाटलेले आहेत तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडले जर असतील तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत. बाय.